मंडळी, आजचा प्रसंग म्हणजे हृदयाच्या ठोक्यांना धडधडवणारा, श्वास अडवून ठेवणारा भयंकर थरार. घरात मंद प्रकाश, कोपऱ्यात सावल्या आणि वातावरणात एक विचित्र शांतता. पण त्या शांततेखाली दडलेलं होतं धोक्याचं काळं वादळ. आकाश काही क्षणांसाठी बाहेर, वल्लरी मामी त्यांच्या अभिनयाच्या पाय घेऊन दुसऱ्या खोलीत आणि हॉलमध्ये फक्त 2 जण, ईश्वरी आणि राकेश. त्याआधी व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ईश्वरी घाईने आपल्या खोलीकडे पाहते, पण अचानक झडप, असा आवाज. मुख्य दरवाजा बंद. नाही, आतून लॉक केलेला. ईश्वरी धडपडून दार उघडण्याचा प्रयत्न करते, पण दार हलतही नाही. आणि तिच्या मागे उभा आहे राकेश. त्याच्या चेहऱ्यावर एक घाणेरडं, विकृत, राक्षसी हसू. तो हळूहळू तिच्या जवळ येतो, तिच्या श्वासाला श्वास भिडेल इतका जवळ. आता शांतता, एकदम शांतता, असा त्याचा थरकाप उडवणारा आवाज हॉलमधून घुमतो. ईश्वरी घाबरते, मागे सरकते, आवाज काढण्याचा प्रयत्न करते, पण राकेश तिचा प्रत्येक प्रयत्न विझवण्यास तयार. आकाश बाहेर आहे, मामी कटात आहेत, अंजलीला गुंगी आणि राकेशचे विकृत हेतू क्षणोक्षणानं तीव्र होत जातात. त्या क्षणी संपूर्ण घर जणू तिच्या विरुद्ध उभा आहे. पण अचानक ईश्वरीच्या डोळ्यात भीती नाही, जिद्द पेटते. ती आपल्या पदराखालून मोबाईल काढते आणि राकेश समोर फेकून देते सत्य. सगळं रेकॉर्ड झालेलं आहे. त्याचे शब्द, त्याचे डाव, त्याची घालमेल, प्रत्येक क्षण. आकाश फक्त गोळ्या आणायला नाही गेलाय, तो अर्णवला लाईव्ह घेऊन गेलाय. राकेशच्या चेहऱ्यावरचं क्रूर हास्य एकदम विचतं आणि ईश्वरी हातात सँडल पकडून भडक स्वरात उभी राहते. आता तुझा खेळ संपलाय. आणि मंडळी, त्या क्षणी धड 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 दरवाजावर ठोके. ईश्वरी वहिनी, आकाश, आलो. बाहेरून आवाज. आत राकेशच्या पराभवाचा थरथरता चेहरा आणि ईश्वरीचा विजयी निर्धार. पण प्रश्न असा, आता पुढे काय होणार? राकेशचा पर्दाफाश होणार का? अर्णव काय निर्णय घेणार? पुढचा भाग नक्की बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.